प्रेम केलं ते आदरणीय या राज्याचे ग्रामविकास मंत्री सन्माननीय आमदार जयकुमार गोरेभाऊ बोलतात। एकदा हात वरती, जोरदार टाळी जयाभाऊंसाठी। जनतेला देणारा एकमेव नेता भाऊ आमचा, जया भाऊ आमचा। पाऊल हे पुढं पुढं माघार घेणार नाही आता, नेता जाणता हा नेता जाणता। फसव्या या भोंदूंना मारून लाता, घुमूया जय हो पुन्हा ना। जया भाऊ हो, जया भाऊ हो, जया भाऊ जया भाऊ। दुष्काळी जीवन हे बदलून टाकूया एकीना, भाऊच्या साथीनं जया भाऊच्या साथीनं। जया भाऊ नेता आपला पाठिंबा त्यांना हो देऊया, विकास दाऊया विकास दाऊया। खोट्याची चीड न्यायाला साथ, दुष्काळावर केली मात। जया भाऊ हो, जया भाऊ हो, जया भाऊ जया भाऊ। मन खटाचा वाघ त्याला खोट्याचा राग, मन खटाचा वाघ त्याला खोट्याचा राग। आलिया या ऋषीअप्पाच्या वाढदिवसाच्या निमित्तानं होत असलेल्या या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले या जिल्ह्याचे भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते, या विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आणि आमचे मार्गदर्शक सन्माननीय मदनदादा, ऋषीअप्पाला आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित असलेले सातारा जिल्हा भारतीय जनता पक्षाचे माजी अध्यक्ष आणि भारतीय जनता पक्षाचे नेते सन्माननीय धैर्यशीलजी कदम दादा, या ठिकाणी उपस्थित असलेले सन्माननीय सुनील तात्या आणि माझ्यासोबत अविनाश भाऊंच्या सोबत जिल्हा परिषदेमध्ये आम्ही सगळ्यांनी एकत्र काम केलं आणि तेव्हापासून अविनाश भाऊच्या कुटुंबाशी असणारं नातं कायम ठेवणारे सन्माननीय शशिकांत दादा या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या नेत्या सन्माननीय वंदनाताई या ठिकाणी उपस्थित असलेले सन्माननीय भारतीय जनता पक्षाचे युवा मोर्चाचे जिल्ह्याचे अध्यक्ष सन्माननीय चिन्मय दादा, सन्माननीय या तालुक्याचं युवा नेतृत्व आणि माझे मित्र सन्माननीय अनिरुद्ध दादा, या ठिकाणी उपस्थित असलेले काँग्रेस पक्षाचे नेते सन्माननीय विराज भैया, या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे कोरेगाव तालुक्याचे दुसरे युवा नेते सन्माननीय किरण नाना बर्गे, सन्माननीय ज्यांचा नुकताच वाढदिवस झाला आणि भव्य दिव्य असा कार्यक्रम वाढदिवसाच्या निमित्ताने घेतला। दादा, बावधनमध्ये आपली सभा 12:30च्या आत कधी संपतच नाही, पण मी इतिहासात ऐकत होतो की सभा 12 वाजेपर्यंत चालली, 1 वाजेपर्यंत चालली, पण माझ्या इतिहासातल्या 3च सभा ज्या 12 नंतर चालल्या त्यामध्ये बावधनच्या 2 सभा आहेत आणि एकही माणूस उठला नाही शेवटपर्यंत।
असा ऐतिहासिक कार्यक्रम बावधनमध्ये ज्यांनी घेतला ते सन्माननीय दीपकरावजी ननावरे, सन्माननीय दुसऱ्या आमच्या या खंडाळा तालुक्याचे युवा नेते लोणंदचा सुपुत्र सन्माननीय हर्षवर्धनदादा शेळके, सन्माननीय बावड्याचे युवा नेते अतुल पवार, सन्माननीय अविनाश भाऊचे बंधू आणि माझे मित्र सन्माननीय अजयजी धायगुडे, दुसरे आमचे पंचायत समितीचे सदस्य आणि युवा नेते, आमचे खटावा तालुक्याचे वांजळे सन्माननीय चंद्रकांतजी यादव, सन्माननीय माझे मित्र भाऊसाहेब शेळके, तर अनेकांची नावं घेतली. खास करून खंडाळा तालुक्याचे भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष, या ठिकाणी उपस्थित असलेले सगळेच पाठीमागं बसलेले अगदी कणसेंच्यापासून सगळे माझे सहकारी आहेत. सगळ्यांची क्षमा मागेन, 10:30 वाजलेले आहेत. पण आपण सगळे सन्माननीय ऋषी आप्पाला वाढदिवसाचे शुभेच्छा आशीर्वाद देण्यासाठी आलेले स्टेजवरचे सगळे मान्यवर आणि समोर उपस्थित असलेले माझे पत्रकार बंधू आणि मोठ्या संख्येनं उपस्थित असलेले युवक बंधू आणि समोर बसलेल्या माझ्या सगळ्याच लाडक्या बहिणी, सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करतो. या बाजूला आमचे लाडके भाऊ बसले, त्यांचंही मनापासून स्वागत करतो. सगळे ज्येष्ठ नागरिक, आज ऋषी आप्पाचा वाढदिवस आहे आणि आपण सगळ्यांनी ऋषी आप्पाला वाढदिवसाच्या शुभेच्छा या निमित्तानं दिलेल्या आहेत. मगाशी बोलताना बावड्याचे आमचे अतुल पवार, निवेदक चंदू कोकाटे आणि बाजूला उभं राहिलेलं तर कानात काहीतरी सांगितलं चंदूला आणि मग चंदूनं पुकारलं खंडाळा तालुक्याचे नेते. नेता कोणी सांगून घडत नाही, नेता स्वतःच्या कर्तृत्वानं जनतेची सेवा करून घडत असतो. आणि जे नेते पण अविनाश भाऊंनी मिळवलं होतं, जे आजपर्यंत अविनाश भाऊचं नाव घेऊन आपण हे राजकारण पुढे चालवतो, अशा पद्धतीचं कर्तृत्व ज्या अविनाश भाऊंनी घडवलं आणि अविनाश भाऊंनी केलं, आजही हा सगळा गट, ही सगळी माणसं अविनाश भाऊंचं नाव घेऊन पुढं काम करतात. ते कर्तृत्व आपण केल्यानंतर तो अधिकार आपल्याला येतो. त्यामुळं आपण एवढ्या लवकर गडबड करायची अजिबात आवश्यकता नाही. माझी सगळ्यांना विनंती आहे की आपण सगळेजण सहकारी म्हणून जेव्हा काम करतो तेव्हा आपलं पाय सगळ्यांच्या जमिनीवर असले पाहिजेत आणि जमिनीवर राहून आपण सगळ्यांनी ताकदीनं समाजाची सेवा केली पाहिजे. आणि जेव्हा आपण ताकदीनं समाजाची सेवा करतो तेव्हा समाज आपल्याला नेता घडवत असतो. हे या निमित्तानं आपल्याला कार्यक्रमाच्या सुरुवातीला सांगेन. आणि ऋषी आप्पा, आम्ही इथं बसलेले सगळेजण, आमच्या सगळ्याची हीच अपेक्षा आहे, ज्या प्रेमानं अविनाश भाऊनी माणसं जोडली, ज्या प्रेमानं अविनाश भाऊनं नातं निर्माण केलं, हे नातं फक्त तुमच्या अहिऱ्यापुरतं, फक्त खंडाळा तालुक्यापुरतं नव्हतं. ते नातं साताऱ्यापासून मुंबईपर्यंत लागणाऱ्या प्रत्येक गावामध्ये जोडलेलं होतं. अगदी माझ्यासारखा एक सहकारी जेव्हा विधानसभेला उभा राहतोय तेव्हा पक्षाची सगळी बंधनं झुगारून माझं मैत्रीप्रेम म्हणून माझ्यासाठी माझ्या मतदारसंघामध्ये छातीचा कोट करून लढणारा अविनाश भाऊ मला आजही आठवतो. असं प्रेमानं मिळवलेली जी नाती आहेत तीच अविनाश भाऊची नाती आजही तुझ्या उपयोगाला येतात, लक्षात असू दे. आणि हे नातं जे अविनाश भाऊने निर्माण केलेलं आहे त्याचा खूप मोठं वज्र आपल्यावर आहे. ते नातं आमच्या वंदनाताईंनी सातत्यानं पुन्हा जपलं आणि अविनाश भाऊंचं प्रेम या मतदारसंघानं कायम आमच्या वंदनाताईला दिलं आणि ऋषी आप्पा आज तुलाही देतात. त्यामुळे हे सगळं प्रेमाचं नातं आपलं अनेक वर्षाच्या कष्टातनं संघर्षातनं उभं राहिलेलं हे नातं आहे आणि हे नातं आपल्या सगळ्यांना मिळून जपायचं आहे. आणि त्याची सगळ्याची जबाबदारी आता तुझ्यावर आहे, हे लक्षात असू दे. वाढदिवस साजरा करणं, कार्यक्रम घेणं हे आपल्याला खूप जबाबदारी देऊन जातं आणि ती जबाबदारी आज आपण या निमित्तानं घेत आहे. आपल्याला मनापासूनच्या शुभेच्छा आणि तुझ्या वाढदिवसालाही मनापासूनच्या या निमित्तानं शुभेच्छा.
आज आपण या ठिकाणी आदरणीय मदनदादा आहेत, आपण सगळेच जण या ठिकाणी आहात आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे आपण सगळे संघर्षातली माणसं आहे. दादांनी अनेक वर्ष संघर्ष केला, तात्या आपण संघर्ष करताय, पाठीमागं पलीकडं शशी दादा बसलेले आहेत, दादा तुम्ही संघर्ष करताय आणि आता धैर्यशील दादा आणि आपण सगळेजण संघर्ष करताय. मगाशी विराज भैया म्हटला, विराज भैया तुझं बी तसंच आहे, अजून खूप करायचं आहे, खूप घडवायचं आहे. माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की जयकुमार गोरे नावाचा एक युवक शेतकऱ्याचा पोरगा रेशनिंग दुकानदाराचा मुलगा आला आणि प्रचंड संघर्ष केला, तो जनतेच्या प्रश्नासाठी संघर्ष उभा केला, जनतेच्या प्रश्नासाठी संघर्ष उभा केला. पृथ्वीच्या अंतापर्यंत माझ्या मान खटावच्या मातीत पाणीच येणार नाही अशा पद्धतीची भूमिका आमच्या जनतेच्या मनामध्ये ठासून 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 भरलेली होती. तेव्हा आमच्या मान खटावमधला माणूस दादा पाणी मागतच नव्हता. याला कारण होतं की या जिल्ह्यातल्या किंबहुना या परिसरातल्या सगळ्या जाणत्या राजापासून सगळ्यांनी आमच्या या मातीला या माणसांना सांगून टाकलं होतं, ठासून सांगून टाकलं होतं की तुमच्याकडं पृथ्वीच्या अंतापर्यंत पाणी येणार नाही. अशा तालुक्याला मी पाणी देण्याचं स्वप्न दाखवलं, अनेक संघर्ष उभा केला आणि त्या संघर्षाच्या पाठीशी मान खटावची जनता उभी राहिली आणि त्या तालुक्यामध्ये एकदा नाही, दोनदा नाही, तीनदा नाही, 4 वेळा मला विधानसभेचा सदस्य म्हणून माझ्या मान खटावच्या मातीनं निवडून दिलं आणि त्या मातीला आज सांगताना मला अभिमान वाटतो. दादा मी 4थी निवडणूक लढायला उभा राहिलो तेव्हा माझ्या मान खटावच्या जनतेला मी सांगितलं आहे इथून पुढं मान खटावची निवडणूक पाण्याच्या प्रश्नावर होणार नाही. तो पाण्याचे सगळे प्रश्न सोडवून पुढच्या निवडणुकीत येईल. 70% माझा भाग आज पाण्याखाली आहे. माझ्या मान खटावच्या मातीतला 30% शिल्लक आहे. ज्या मान खटावच्या मातीमध्ये तुळशी बारशीच्या लग्नाला ऊसाचं कांड मिळत नव्हतं, तो ऊस तुळशी बारशीच्या लग्नाला पाहिजे म्हटलं तर कुणीतरी फलटणमधनं नाही तर कराडवरनं एक ट्रॅक्टर आणायचा, तिथं ऊस उतरायचा, एक एक ऊसाचं कांड विकत घ्यायचं आणि मग जाऊन तुळशी बारशीचं लग्न लावायचं. अशा तालुक्यामध्ये आज 5 साखर कारखाने आता चालू आहेत आणि 5 साखर कारखान्याचा ऊस दादा जबाबदारीने सांगतोय 5 साखर कारखान्याचा ऊस माझ्या मान खटावच्या मातीतनं आजूबाजूच्या कारखान्याला जातो. ही परिस्थिती बदलली. हे नेतृत्व उभं राहत असताना प्रचंड मोठा संघर्ष उभा राहिला. प्रस्थापितांच्या सोबतचा संघर्ष, स्थानिकांच्या सोबतचा संघर्ष, या सगळ्या संघर्षामध्ये कायम आपण बघितलं असेल ते तर तुमच्या किमान वाट्याला आलं नाही अजून दिवसात. अशी एक निवडणूक नाही की ज्या निवडणुकीत जयकुमार गोरेवर गुन्हा दाखल झाला नाही, केस दाखल झाली नाही. अशा अनेक संकटातनं मार्ग काढत काढत आपण इथंपर्यंत पोहोचलो. आपण सगळ्यांनी मला आशीर्वाद दिले आणि म्हणून मी तुम्हाला हेच सांगतो की इथं येत असताना प्रचंड मोठा संघर्ष करायला लागतो. संकट येत असतात पण संकटाच्या छातीवर उभा राहून आपलं उद्दिष्ट गाठण्याची क्षमता निर्माण करायला लागते. तो विश्वास जनतेच्या मनामध्ये निर्माण करायला लागतो. अनेक आरोप आपल्यावर झाले, अनेकदा संकट आली तरी आपल्या जनतेचा आपल्यावरचा विश्वास हल्ला नाही पाहिजे, हा विश्वास जनतेमध्ये निर्माण करायला लागतो. याला अनेकदा माझ्यावर संकट आली. मंत्री झाल्यावर मी दादा आलंच नाही, थांबलं का काय? मंत्री झाल्यावर पण संकट माझ्यावर आलं, कधी पिच्छा सोडला नाही. पण त्या सगळ्या संकटाच्या छातीवर उभा राहून जयकुमार पुढे गेला, कारण जयकुमार सोबत सत्य होतं. जयकुमार सोबत सत्य होतं, जयकुमार गोरेसोबत सेवा होती, जयकुमार गोरेसोबत समर्पण होतं. या सगळ्या गोष्टी मनापासून केल्या तेव्हा परमेश्वर कुणासोबत उभा राहतो? सत्यासोबत उभा राहतो. तर अनेक शकुनी मामांनी अनेक डाव केले, अनेक षड्यंत्र केली, पण आजपर्यंतचा इतिहास काय ते सांगतो. रामायणापासून महाभारतापासून सगळे इतिहास तपासा, कधीही षड्यंत्र करणारा षड्यंत्रकारी
जिंकला नाही आणि तेच माझ्या बाबतीत झालं. तेव्हा आपल्याला मला एवढंच सांगायचं आहे, या नवीन सगळ्या नेत्यांना सांगायचं आहे, आपल्याला प्रचंड मोठा संघर्ष अजून करायचा आहे. लोकांच्या विश्वासासाठी आपण प्रचंड मोठं काम उभं करायचं आहे आणि ते काम उभं करत असताना आपण स्वतःला नेता म्हणून घ्यायचा आता बंद करा. जनतेनं तुम्हाला नेता म्हणला पाहिजे, अशा पद्धतीचा विश्वास जनतेमध्ये आपण निर्माण केला पाहिजे. याच्यासाठी आता कामाला लागा, हे या निमित्ताने मी आपल्याला या ठिकाणी सांगणार. त्यामुळं आपल्या सगळ्यांना या ठिकाणी बोलत असताना अनेकांनी अनेक विषय सांगितले. ऋषी आप्पाच्या बाबतीत मी सांगेन, एवढा ही दोन आहेत, एकामागे एक बसलेत बघा. पुढं त्या दिवशी ह्यो मागं होता ना आज ह्यो मागं आहे. हे दोघं पण दादा, मला या दोघांचा मनापासूनचा अभिमान. हे कधीही व्यक्तिगत काम घेऊन माझ्याकडे आले नाही आणि जेव्हा कधी आले तेव्हा 5-10 लोक घेऊन आली, याचं काम त्याचं काम त्याचं काम, आणि प्रत्येक वेळी आल्यावर मी त्यांना झापलेलंच आहे. आणि मी पण कायम परीक्षा बघितलेली आहे. काम केले, काम सांगितले, काम झालेलं बी असेल, एका दुसरं राहिलंही असेल, पण सांगत असताना प्रत्येक वेळी कायम मी जाणीव करून दिलेली. आणि एवढे चिकट गडे आहेत, काय सांगू दादा, एवढं चिकट. एखादं काम आणलं तर ते तडीला नेईपर्यंत गडी पिच्चा सोडत नाही. अगदी पाक मी शिव्या घातल्या तरी सोडत नाहीत. आणि खऱ्या अर्थानं कौतुक आहे. म्हणजे आपल्या कार्यकर्त्याचं छोटं छोटं काम झालं पाहिजे. बदल्याचं काम घेऊन आल्यावर माझं म्हणजे बोलणं खात नाही असा माणूसच नाही, मग तरी नाही भाऊ करायला लागते. म्हणजे एवढं बोलणं माझं 10 मिनटं ऐकून घेतलं तरी पुन्हा एक शब्द जातं, भाऊ करायला लागते. मग एवढं चिकट गडी आहेत कामाच्या बाबतीत. छोटं मोठं काम असलं, लोकांचे प्रश्न असले, सगळ्याच अडचणी असल्या तरी कायम घेऊन येतात आणि त्याच्यावर एवढा पाठपुरावा करतात की त्यातून मार्ग काढून घेतात. अशा पद्धतीची भूमिका घेणारे हे कार्यकर्ते आहेत. कायम एकटा येताना कधीच एकटा येत नाही. आलं की 2-4 गावची माणसं घेऊन यायची, यांचं काम सांगायचं. आत्ता दादा आपण स्टेजवर बसलो, ही सगळी कला त्याचीच आहे. बसल्या बसल्या गटातल्या सगळ्या ग्रामपंचायतीचं एक एक गडी येऊन निवेदन देऊन गेलं, हे काम करायला लागते, ते काम करायला लागते, ते काम द्यायचं. पण आज ऋषी आप्पाचा वाढदिवस आहे, त्यामुळे ज्यांनी ज्यांनी निवेदन दिलंय त्याचं प्रत्येक काम मी करणार, काळजी करू नका. ऋषी आप्पाला वाढदिवसाची काही भेट देईन का नाही, पण ऋषी आप्पाच्या वाढदिवसाच्या निमित्तानं ज्या ज्या गावांनी काम मागितलं ते प्रत्येक काम मी करणार, लक्षात असू द्या. शेवटी हा समाजसेवेचा वसा पुढे घेऊन जाणारी ही मुलं आहेत. ऋषीचं म्हणजे अगदी आजोबांच्या पासून, अविनाश भाऊंपासून, वंदनाताईंच्या पासून, आता ऋषी असेल, अगदी अजय भाऊ, अजय कुठे का आमचं, अजय भाऊ मागं बसलाय. ही सगळी समाजसेवेमध्ये काम करणारी ही माणसं आहेत. आणि हे कुटुंब समाजसेवेसाठी वाहून घेतलेलं कुटुंब आहे. तर मी कायम आपल्याला सांगेन की सगळ्यांना सोबत घेऊन काम करा. ऋषी आप्पा इथं, अनुरुद्ध दादा बसलाय इथं, आमच्याकडे अतुल दादा कुठे गेला, अतुल बसलाय, दादा बसलेत. ही सगळी ज्येष्ठ माणसं आहेत. कायम या ज्येष्ठांचा सन्मान करून आपल्याला पुढे जायला लागेल. कारण शेवटी पुढं जात असताना थोडा मोठ्यांचे आशीर्वाद असायला लागतात. आणि राजकारणात सांगतो तुला, कुणाचं किती महत्त्व आहे हे एका मतानं पडल्यावर कळतं. छोट्या मोठ्या गोष्टीत चुकलं की ते नंतर लक्षात येतं. त्यामुळे असं कधी वागू नका की ज्यातून एखादा माणूस एवढा दुखवेल की पुन्हा तो दुरुस्त होणार नाही. अशा पद्धतीची भूमिका आपण घेऊ नका. मी अनेक माणसांना दुखावलेत. तू म्हणणार तू आता मला सांगताय तुम्ही काय करता, पण मी दुखवण्याचं कारण वेगळं आहे आणि इथली परिस्थिती वेगळी आहे. आणि मी जर त्यांना दुखावलं नसतं तर ही माणसं जमलीच नसती, लक्षात असू दे. ही लोक इथंच नाही, आपण सगळ्या ठिकाणी बघतो, हे तुमच्या प्रेमाची आहे, पण मी येतोय म्हणून जमले नसते. शेवटी कुणाला तरी ती भूमिका घ्यायला लागते. ती भूमिका मी एकटा घेतो बस आहे, बाकी तुम्ही काळजी करू नका. पुढं लढायचं, छातीची ढाल करायचं, मग कुठल्याशी कसं लढायचं त्याची काळजी विराज तुम्ही नका करू. मला माहिती आहे कुणाची विकेट कधी काढायचे, कुणाला कधी नो बॉल टाकायचं.
कुणाला कधी व्हाईट बॉल टाकायचा आणि कधी कुणाला यॉर्कर टाकायचा मला माहिती आहे, काळजी नका करू. त्यामुळं वेळ यायला लागते. अनेक ठिकाणी जिल्ह्यामध्ये वेळ आली, काळजी करू नका. मी आपण पहिल्यापासून सांगितलं आहे, आपला फंडा क्लिअर आहे. जयकुमार गोरे किसी के रास्ते में जाता नहीं और जो अपने में रास्ते में आता है उसे सोडता नहीं. आपला फंडा क्लिअर आहे. आणि कुणाला पसंत पडलं तर हो म्हणा, नाही पडलं तर नाही म्हणा, आपण हाय असा आहे. पण ही भूमिका घेत असताना कधीही कुणाच्या वाळल्या पाचोळ्यावर पाय दिला नाही, कधी कुणाच्या बाबतीत चुकीचं वागलो नाही, कधी त्रास दिला नाही. सत्ता आली म्हणून कधी सत्ता दादा आजही आली, आज कदाचित पहिल्यांदा माझ्याकडे सत्ता, पण कधीही आजपर्यंत माझ्या विरोधकाला कधी त्रास द्यावा असं कधीही वाटलं नाही. दादा मला त्रास दिला आत्ता निवडणूक झाल्यानंतर. मी ठरवलं असता ना फलटणकर जेलमध्ये असता, मी ठरवलं असता माझ्या तालुक्यातले किमान 4 नेते जेलमध्ये असते. मग दादा मला राजकारणात संपवण्यासाठी एवढे सगळे प्रयत्न केले. अनेकदा माझ्या बायकोच्या डोळ्यात पाणी आलं, माझ्या मुलांच्या डोळ्यात पाणी आलं. आणि मी पण असंच केलं असतं आणि त्यांच्या बायकोच्या डोळ्यात पाणी आलं असतं तर माझ्यात आणि त्यांच्यात फरकच राहिला नसता. मला प्रचंड त्रास झाला. मी ठरवलं साहेब दादा माफ करायचं, त्यांना केलं माफ. आजही मी ठरवलं तर उद्या आज जातं लगडी, पण मी माफ केलं. सांगितलं मी केलंय माफ. माझ्या नेत्याला सांगितलं, नेत्याने माफ केलं. आणि देवेंद्र फडणवीस साहेब यांच्यासोबत जर विचार केला नसता ना, मी सांगितलं ना ह्याचनी बाहेरच येऊन दिलं नसतं. पण या सगळ्या गोष्टी आपण सांगितलं की शेवटी कधीतरी राजकारणामध्ये समाजकारणामध्ये या सगळ्या गोष्टी स्वीकारायला लागतात. कधीतरी मनाचं मोठं पण ठेवायला लागतं आणि ते मोठं पण ठेवून आपण पुढं जायला लागतं. म्हणून आज अविनाश भाऊंचं नाव आपण अविनाश भाऊंच्या नंतर कितव्या वर्षीसुद्धा अविनाश भाऊंचं नाव घेऊन राजकारण आपण करतो. याला कारण आहे अविनाश भाऊ कल्पवृक्षासारखा प्रत्येकाच्या मदतीला जात होता. लक्षात असू द्या. पक्ष पार्टीचं बंधन कधी पाळलं नाही त्या माणसानं. कायम ज्याला जमेल त्याला मदत करायची भूमिका घेतली. म्हणून हा जनसमुदाय आजही त्या नावानं उभा राहतो. याला कारण आहे. म्हणून आपल्या सगळ्यांना माझं सांगणं आहे की अजिबात चिंता करू नका. विराज भैया बोलता बोलता म्हणला आता इथलं असं आहे तिथलं तसं आहे. भैया नको काळजी करू. आणि भैयानं बोलताना हेही सांगितलं मी काँग्रेस पक्षाचा आहे, मला बंधन नाही. आणि एवढं सांगितलं जोपर्यंत आहे तोपर्यंत. आणि शशिदादा तुम्ही काय सांगितलं, माझं पण विराज भैया म्हणतोय तसंच आहे. तुम्ही पण सांगितलं विराज भैया म्हणतोय तसं माझं पण आहे. पण एक लक्षात घ्या, ही सगळी माणसं कर्तृत्वानं मोठी आहेत. मदन आप्पा असतील, प्रताप भाऊ असतील, आता पर्यायानं मदनदादा असतील. यांनी प्रचंड संघर्ष केलेला आहे. अनेक वर्ष लोकांची सेवा केलेली आहे आणि लोकांच्या सेवेतनं उभी राहिलेली कुटुंब आहेत. तेव्हा मी मला आपल्याला मनापासून सांगेन की या सगळ्या कुटुंबांना, शशीदादाला मी सांगितलं दादा परवा दिवशी, दादा मी खूप पूर्वी सांगितलं होतं आपल्याला, ज्यांनी माझं ऐकलं नाही त्याचं नुकसान झालेलं आहे. मी म्हणत नाही देव आहे, पण काय थोडंसं कळतं मला, माहीत नाही काय भविष्य नाही कळत, पण थोडंसं कळतं मला की भविष्यात काय होणार आहे. त्यामुळे आपल्या सगळ्यांना मी या ठिकाणी सांगतो, आपल्या मनात आहे ते सगळं घडेल, काळजी करू नका. आणि जिल्हा परिषद सदस्य विदस्य पार्टी दिल तो सदस्य खरं आहे का नाही, मान्य आहे का नाही. जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य पार्टी ठरवेल आपली. ऋषियापासट लढाई आम्ही आहे ना तयार, नका काळजी करू. पण आता अनिरुद्ध दादाची परवानगी न घेता तिकीट देऊन चालेल का. ही सगळी श्रेष्ठ माणसं आहेत, ज्येष्ठ माणसं आहेत. कधी आतताईपणा राजकारणात करायचा नाही, लक्षात ठेवा. सगळ्यांना विश्वासात घेऊन, सगळ्यांना सोबत घेऊन आपल्याला राजकारण करायला लागेल.
तर आपण पुढे जाऊ शकतो. या सगळ्यांचा विचार आपण सगळ्यांनी केला पाहिजे. आपल्या सगळ्यांना माझं सांगणं आहे, त्याची काळजी आमच्यावर सोडा. फक्त तुम्ही माणसा तुमचे आशीर्वाद सोबत राहू द्या. आपल्यात फूट कुठं पडून देऊ नका. एखादा माणूस बाजूला असला बरोबर घ्या, एखादा चुकला असला तर माफ करा, आणि एखादा अगदी तुम्ही कुठं चुकला असत जाऊन पाय धरा, सांगा चला सोबत जाऊ, चुकला असेल आपण, पण आपली संघटन तुटलं नाही पाहिजे याची काळजी आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे. ही भूमिका घेऊन आपण सगळ्यांनी काम केलं पाहिजे, आणि या भूमिका आपण घेऊन पुढं काम केलं पाहिजे. अशा पद्धतीची भूमिका आपली असली पाहिजे. त्यामुळं बाकी सगळ्या गोष्टी बाजूला ठेवा. विकास कामाच्या बाबतीत चिंता करू नका. आजपर्यंत दादा आपण कामं मागत होतो सगळ्यांच्याकडं. मी आमदार होतो, मला लढाई सवय होती, माझं जमून जायचं, आणि सगळं पालकमंत्री अगदी मला टोकाचा विरोध केला तरीसुद्धा DPDCत आणि बाकी माझ्या नादाला कधी लागत नव्हते. आणि दादा मी अंगावर जायच्याला कारणच ती होतं. मी गप बसलो असतो, माझा कार्यक्रम झाला असता. मी अनेकदा सांगितलं, अनेकदा म्हणले लोक की जयकुमार गोरेला काय कळत नाही, ते फलटणवाल्याला अंगावर घेते, बारामतीवाल्याला अंगावर घेते, सातारवाल्याला अंगावर घेते, कराडवाल्याला अंगावर घेते, सगळ्यांना अंगावर घेते. असं का? कदाचित दादा मी जर बारामतीवाल्यांशी तडजोड केली असते ना तर माझी आमदारकी सोपी झाली असती. माझी आमदारकी सोपी झाली असती. पण ताट मानेनं छाती पुढं करून उभा राहणारा जयकुमार गोरे तुम्हाला मिळाला नसता. आज ज्या सन्मानानं, ज्या स्वाभिमानानं राजकारण करतो ते मला करता आलं नसतं. दादा अनेक संकट आली, पण हा जयकुमार गोरे कधीही कुणा पुढं वाकला नाही, नमला नाही. त्या संकटाच्या छातीवर उभा राहिला, संघर्ष केला, पण कधीही खाली वाकला नाही. फलटणवाल्यावर एक संकट आलं, काय सांगू तुम्हाला, कुणाकुणाचं पाय पकडलं. आता इथं सांगायचं स्टेज नाही म्हणून सांगणार नाही. त्याला एक काळीजण दम लागतो ना लढायला, पण लागतं का नाही, जिगर लागतो त्याला. मग आपल्या सगळ्यांना या ठिकाणी एवढंच सांगतो, आम्ही सगळेजण पाठीशी आहे. आज राज्याचं नेतृत्व आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब करतात. हा महाराष्ट्र पुढे घेऊन जाण्याचं काम आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली चालू आहे. अगदी आपण सगळेजण बघतोय, आपण काय भाग खंडाळ्याचा दुष्काळ आहे, आमचा भाग दुष्काळ आहे, पश्चिम महाराष्ट्रातला भाग दुष्काळ आहे, आज बारामतीतलाही काय भाग दुष्काळ आहे. आपण सगळेजण सांगतो, पण त्या बारामतीला सुद्धा पाणी देण्याचा निर्णय आता फडणवीस साहेबांनी घेतला आहे. खंडाळ्याच्या राहिलेल्या भागाला पाणी देण्याचा निर्णय घेतला. आता निराचं काम, या बाजूच्या कालव्याचं काम आता चालू होईल. अनेक बघितलं आपण, 15-20 वर्ष झालं सत्तेत असतानाही अजून या बाजूचा कुठला कालवा, डावा का उजवा, आपला धोमचा कालवा, कटलावा कालवा, डावा कालवा अजूनही झालं नाही, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळं असे अनेक विषय आहेत की जे आपल्याला पुढे घेऊन जायचे आहेत, आणि या सगळ्या विषयामध्ये आम्ही सगळेजण तुमच्या पाठीशी आहे हे सांगण्यासाठी मी आलो आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं मी सांगतो की मी ऋषी आप्पाच्या पाठीशी आहे, कुठल्याही किमतीवर, कुठल्याही परिस्थितीत, कशाही परिस्थितीत. जोपर्यंत ऋषी विकासाचं काम करतोय, लोकांची सेवा करतोय, तोपर्यंत चिंता करू नको. लक्षात आलं काय? चिंता करू नको. त्यामुळे सगळ्या बाजूने आम्ही सगळेजण त्या पाठीशी आहोत हे सांगण्यासाठी आम्ही सगळेजण आलो. दादानी तर मला वाटतं सांगून टाकलं, कोण हरवतंय बघू, कसा होत नाही बघू. त्यामुळं ही भूमिका घेऊन आपण सगळेजण काम केलं पाहिजे हे आजच्या दिवशी मी मनापासून सांगेन. तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं, खास करून देवेंद्रजींच्या आशीर्वादानं, भारतीय जनता पक्षाच्या आशीर्वादानं, माझ्यासारखं शेतकऱ्याचं पोरगं, रेशनिंग दुकानदाराचं पोरगं 4 वेळा आमदार झालं आणि आता राज्याच्या ग्रामविकास खात्याचं मंत्री झालं. आणि दादा सुदैवानं काय आहे, हे खातं एवढं मजबूत आहे, मजबूत एवढ्यासाठी की गाव खेड्याला मजबूत करण्याचं जबाबदारी असणारं मजबूत खातं हे खातं असं आहे. या खात्यामध्ये जन्माला आल्यापासून स्मशानभूमीत जाईपर्यंत जे जे लागतं ते सगळं मिळतं. स्मशानभूमीचा रस्ता, शेड, अगदी स्मशानभूमीतला मधला कट्टा,
तोही करता येतो. आणि जन्माला आल्यापासून अंगणवाडीपासून सगळ्या गोष्टी असतात, त्या सगळ्या गोष्टी माझ्या खात्यातनं माध्यमातून होतात. त्यामुळं ही जबाबदारी आपल्यावर आहे, तेव्हा तुम्ही बिलकुल काळजी करू नका. या गावातल्या, या भागातल्या दादा, या मतदारसंघासाठी अजिबात काळजी करू नका. मंत्री म्हणून काम करत असताना आमदाराचा कोटा आमदाराला दिला जातो, पण मंत्री म्हणून एखादा छोटा मोठा कोटा मलाही मिळेल. त्यातला सगळ्यात मोठा कोटा हा वाई खंडाळा मतदारसंघासाठीच असेल, हे या निमित्ताने मी सांगतो. काळजी अजिबात करू नका. आता सरकार आपलं आहे, भारतीय जनता पक्षाचं आहे, तुम्ही भारतीय जनता पक्षाचे आपण सगळे सहकारी आहोत, तेव्हा बिलकुल चिंता करू नका. पोलीस स्टेशनपासून, तलाट्यापासून, अगदी ग्रामसेवकापासून, कलेक्टरपासून मंत्रालयापर्यंत अजिबात चिंता करायचं काम नाही. भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याचा सन्मान ठेवण्याची जबाबदारी आता आमच्या सगळ्यांची आहे. तर त्याही बाबतीत अजिबात काळजी करायचं काम नाही, हेही या निमित्ताने मी आपल्या सगळ्यांना सांगतो. मला वाटतं याच्यापेक्षा अधिकचं बोलावं असं काहीच माझ्याकडे नाही. पुन्हा एकदा राजकीय भाषण करायला पुन्हा येईन. 11 वाजल्या. तुम्ही भूक लागली का? समोरच्याला काळजी नाही, तुम्हाला कुठली काळजी होते? पण आमच्या लाडक्या बहिणी बसल्यात, फार वेळ वाट बघायचं कारण नाही. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांच्या वतीनं खास करून मी इथल्या युवकांना मनापासून युवकांचं कौतुक करेन, अविनाश भाऊच्या सगळ्या टीमचं कौतुक करेन. अनेक संकट आली तरी तुम्ही डगमगला नाही, खचला नाही. संघटन तुटू नये म्हणून अनेकांनी वाटेल त्या तडजोडी केल्या, पण संघटनेला धोका होऊ नये याच्या पद्धतीचं वर्तन आपण सगळ्यांनी केलं. अनेकदा संघर्ष करायला लागला, अनेकदा पोलीस स्टेशनच्या दारात जायला लागलं, अनेकदा कलेक्टरच्या दारात जाऊन बसायला लागलं, अनेकदा तिथं जाऊन अपमान सहन करायला लागला, अनेकदा अनेक प्रसंग तुमच्यावर आले, पण तरी पण आपण खचला नाही, डगमगला नाही. आपल्या संघटनेत कधी तडा जाऊ दिला नाही, ते संघटन टिकवण्याचं काम केलं. मी सगळ्यांना तुम्हाला मनापासून धन्यवाद देईन. असंच राहा आणि आपल्या संघटनेमध्ये कधी फूट पडू देऊ नका. ही भूमिका आपण कायम जपा, एवढं या निमित्ताने मी आपल्याला सांगेन. आणि आज जो संघर्ष झाला आहे तो संघर्ष आता करण्याचे दिवस संपलेले आहेत, हेही मी या निमित्ताने सांगेन. आता कधीतरी आम्हाला देण्यासारखी परिस्थिती निर्माण झालेली आहे. जे अविनाश भाऊचे उपकार आहेत. दादा काय झालं, अविनाश भाऊ एवढा धडपड्या करणारा तेव्हा मी नवीन होतो राजकारणामध्ये. हा जिल्हा समजावून सांगणारे 2-3 माणसं, त्यात अविनाश भाऊ सगळ्यात पुढं. आणि माझ्या लढाईमध्ये माघार घ्यायची नाही, अपक्ष उभं राहायचं म्हणून सांगणारा मी कधी सगळ्यात पुढं. आणि माझ्या निवडणुकीत सगळ्यात पुढे येऊन भाषण करणारा मी अविनाश भाऊच. म्हणजे एवढं त्या माणसाचे उपकार माझ्यावर. मी काहीच त्यांच्यासाठी केलं नाही, अविनाश भाऊसाठी मी काहीच केलं नाही, मला काही करता आलं नाही. कारण जेव्हा अविनाश भाऊ मी आमदार झाल्यावर यायचा, माझ्याकडं काम घेऊन यायचा, सांगायचा, पण काम करायची वेळ येईपर्यंत अविनाश भाऊ राहिला नाही. त्यामुळं अविनाश भाऊला मला काहीच देता आलं नाही. अगदी रात्री अपरात मी अनेकदा, मी पण आता तुम्ही मला सल्ला दिला की रात्री अपरात्री फिरू नका, तसाच सल्ला मी 8 वाजता माझ्यावर दिसणार अविनाश भाऊ सकाळी 6 वाजता पुन्हा तिथं असायचा. तेव्हा मी अविनाश भाऊला अनेकदा सांगितलं की रात्रीचा प्रवास अविनाश भाऊ करू नका, काय एवढी गडबड आहे, दुपारी आला तर काय बिघडते. पण तो कधी ऐकला नाही, त्यानं कधी कुणाचं ऐकलं नाही. लोकांच्या पुढं, प्रश्नापुढं एकदा काम कानावर पडलं की कधी स्टार्टर मारला आणि चालला. तो अविनाश भाऊंचे अनंत उपकार माझ्यावर आहे. त्यामुळे मला देण्याची वेळ आता आली, काळजी करू नका. आता देण्याची वेळ माझी आहे. त्यामुळं बाकीची अजिबात चिंता कशाची करू नका. आम्ही सगळेजण आपल्या पाठीशी, भारतीय जनता पक्षाच्या सगळ्या कार्यकर्त्याच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत, हे या निमित्तानं सांगेन. विराज भैया, मला एक चिठ्ठी आली, विराज भैयाचा प्रवेश कधी? आता म्हणला तर आत्ता, आणि म्हणला तर नंतर, कधी करशील तेव्हा. त्यानं माझ्यावर टाकले, भाऊ म्हणतील तेव्हा. आता माझा आहे की तो सांगेल तेव्हा.
त्यामुळं आता एवढा त्याच्या कार्यक्रमाला त्याचा काही खर्च होऊ दे का नाही, तर ऋषी आप्पाच्या ह्याच्यात त्याचा कार्यक्रम कशाला काढतो, त्याच्या नादानं आणि एखादी सभा मलाही करता येईल का नाही. त्यामुळे हे करू, अनेक लोक सोबत घ्यायचं आहे. आमचं शशीदादा पलीकडे बसले, त्याही कुटुंबाला खूप मोठा वारसा. त्यांनी या तालुक्यामध्ये जवळजवळ 18-19 वर्ष विधानसभा केलेली आहे. 20 वर्षाची 20 वर्ष विधानसभेत नेतृत्व केलं. मी सांगितलं राजकारणातली काही गावं महत्त्वाची आहेत, ज्या गावांची नावं असतात, बावधन, भुईंज, आहिरं, अशा गावांची नावं. मगाशी कोणतं बोलताना सांगितलं, कोणतं बोललं भाषणात मगाशी, ती गावं प्रचंड राजकीय क्षमता असणारी, राजकीय विचाराची आणि राजकीय नेतृत्व घडवणारी ही गावं आहेत. त्यामुळं आपल्या सगळ्यांना या निमित्ताने सांगेन, आज ही सगळी एका विचाराची टीम आज या ठिकाणी बसली आणि मला खात्री आहे ही टीम जर अशीच जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीत दादा राहिली तर निकाल सांगायला ज्योतिषाची गरज लागणार नाही. त्यामुळं या सगळ्याची जबाबदारी आहे, आपण सगळे मिळून घेऊया, एवढंच या ठिकाणी सांगतो. शशीदादा, आपल्याला आमची विनंती राहील की आपण आता यावं, तुमच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करायला तयार आहे. नाही खरंच, तुम्ही वयानं मोठी आहे माझ्यापेक्षा, दादा मोठे आहे, तुम्ही मोठा आहे. छोटी हो का, सगळ्यांना सगळं मिळत नाही, तुम्ही लक्षात घ्या. मी 29 वर्षाचा असताना झालो जिल्हा परिषद सदस्य, 31 वर्षाचा असताना झालो आमदार, आणि दादा तसं आनंदराव नानाच्या हिशोबानं युवक काँग्रेसचा विचार केला तर मी आजही युवक काँग्रेसमध्येच आहे, आपलं युवा मोर्चामध्येच आहे मी, म्हणजे आजही विचार केला आपण तरी. त्यामुळे राजकारणाचं वय आपल्या गावठी भाषेत, गावठी राजकारणाचं वय हे 50 नंतर युवा नेत्याचं असतं. खरं आहे ना, 50चा झाला की लोक युवा नेता म्हणतात. अजून मला व्हायचे 50, तरीसुद्धा मी 4 वेळा आमदारांच्या तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं आता राज्याचा ग्रामविकास मंत्री आहे. त्यामुळे सगळ्यांच्या नशिबात दादा सगळं एवढ्या लवकर मिळत नाही, ते माझ्या नशिबानं मला मिळाले, लोकांच्या आशीर्वादानं, आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादानं मला मिळाले, आदरणीय देवेंद्रजींच्या आशीर्वादानं मला मिळाले. आणि त्यामुळं हे सगळं जे मिळाले ते जनतेच्या सेवेसाठी आपण अर्पण करावं, अशा पद्धतीची भूमिका घेऊन आपण काम करतो. म्हणून आपल्या सगळ्यांना पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद देतो. आपण एवढा उशीर झाला आहे, एकही माणूस उठला नाही. दादा, हे प्रेम असतं. नाहीतर तुम्हाला काय सांगू, राजकारणाची एवढी पंचायत होते आणि शेवटच्या भाषणांवाल्याची तर सगळ्यात जास्त. आता परिस्थिती बदलली, मी पहिला सुरुवातीला उठायचो, नंतर मध्ये उठायचो, आता सगळ्यात शेवटी उठायला लागलो आहे. पण सगळ्यात मोठी काळजी असते की आपल्या भाषणाला उठेपर्यंत पुढं कोण आहे का नाही. पण वाईट आता दादा हे परिवर्तनाचं रूप आहे, लक्षात ठेवा. हे पुढं बसलेली माणसं, जेव्हा 11 वाजता सभेतनं एकही माणूस उठत नाही, जेव्हा 12:30 वाजता भुईंजमधनं एकही माणूस उठत नाही, तेव्हा या जनतेच्या मनातल्या भावना काय आहेत हे आपण सगळ्यांनी ओळखलं पाहिजे. आणि जनतेच्या भावनेला जे पाहिजे ते आपण सगळ्यांनी केलं पाहिजे. एवढंच आजच्या दिवशी मी सांगतो. पुन्हा एकदा ऋषी, तुला वाढदिवसाच्या मनापासूनच्या शुभेच्छा देतो. आणि आता मुळात मी वाढदिवस माझा आहे, मी करतच नाही वाढदिवस. दादा, आयुष्यात आपण कधी वाढदिवस केला नाही, आणि सार्वजनिक तर अजिबात नाही. वाढदिवसा दिवशी आपला फोन बंद असतो. आयुष्यातलं 1 वर्ष कमी होतं म्हणून आनंद कसला असतो मला माहिती नाही, पण वाढदिवस आयुष्यातल्या एका टप्प्यावर पुढं चाललो म्हणून आनंद व्यक्त करणाराही वाढदिवस असतो. त्या हिशोबानं आईवडिलांना आणि आपल्या सहकाऱ्यांना प्रचंड त्याचा उत्साह असतो. आणि ऋषीच्या सगळ्या मित्रांना तो उत्साह आहे, याचा मला मनापासूनचा आनंद आहे. ऋषी, पुन्हा एकदा वाढदिवसाच्या शुभेच्छा. आयोजक सगळ्या युवकांना मनापासून धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद भाऊ, आपण या ठिकाणी बोलला.